जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 73 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला येऊन थांबला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की बऱ्याच मोठ्या खंडानंतर, जवळपास 4 आठवड्याच्या खंडानंतर आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडे वळतो आहोत. आणि मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 64 ते 73 असा अभ्यास केला होता. अम, 4 आठवडे, त्याच्यापेक्षा जास्त काळ झाला तर एवढा काळ आपल्यासाठी पुष्कळ होतो. म्हणजे लॉट ऑफ वॉटर फ्लोज अंडर द ब्रिज ज्याला म्हणतात. म्हणण्याचा अर्थ असा नाही की आपण हे नसताना अभ्यास केला नसेल. मला खात्री आपण सर्वांनी केला असेल. मी माझं वर्णन करतो की 4-5 आठवडे गेलेले असल्यामुळे सगळं सपाट झालेलं आहे. कारण परमपूज्य काका जसं म्हणतात, प्रपंचाचं एरंडेल प्यायलं हे परमार्थाचं सगळे निसटून जातं. तर तसं माझं झालेलं असल्यामुळे थोडंसं एक उजळणी म्हणूया, किंवा काय नेमका विषय आपला सुरू होता संदर्भ लागण्याच्या दृष्टीने आपल्या आजच्या अभ्यासाचा थोडंसं ते बघूया आणि मग आजच्या अभ्यासाकडे वळू. आपल्याला नक्कीच इतकं स्मरण असणार आहे की 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत काही बोलले, काही संज्ञांचा उल्लेख झाला आणि जरामरण मोक्षाय शिक्त यतंतीये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्न मध्यात्म कर्मचाकिलम असं भगवंत म्हणाले. त्याच्या पुढे साधिभूतात् दैवम माम साधी यज्ञम च ये प्रयाणकाले चिप प्रयाणकालेपि च माम ते विदुर्युक्त चेतसा असं भगवंतांनी म्हटल्यानंतर या 8व्या अध्यायाची सुरुवात अर्जुन उवाच अशी आहे. आणि अर्जुनाने प्रश्न विचारलेत. आपल्याला सर्व गोष्टींचं स्मरण होत असेलच ऐकल्यानंतर, की अध्यायाची सुरुवातच किम तद ब्रह्म. ब्रह्म या शब्दाचा उल्लेख, या संज्ञेचा उल्लेख भगवंतांनी केला. आपला तोही अभ्यास करून झाला. आपल्याला आठवत असेल की ब्रह्मशब्दाचा अर्थ अर्जुनाला माहिती नव्हता असं नाही. 8वा अध्याय सुरू आहे कारण आता. मग त्यांनी प्रश्न असा का विचारला, तर आपण हा असा अर्थ बघितला होता की ब्रह्मशब्दाचे अनेक अर्थ असू शकतात संदर्भाप्रमाणे. त्यातला कुठला अर्थ भगवंतांना नेमका अपेक्षित आहे, या अर्थाने अर्जुनाने हा प्रश्न विचारला. किम तद्ब्रह्म. पुढे विचारलाय किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम. आणि अधिभूतम च किम प्रोक्तमध्ये दैवम किमुच्यते. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन. की अधियज्ञ काय आहे, आणि त्याहीपेक्षा प्रयाणकालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः असा हा दुसरा श्लोक. या प्रश्नांची उत्तरं द्यायला भगवंतांनी सुरुवात केली. आणि त्याचा भाग म्हणून आपण मागच्या वेळेस 5वा श्लोक बघितला. आता पुन्हा आपल्याला अधियज्ञ म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं बघून झालेलं आहे. इतकी सगळी उजळणी आज आपल्याला नाही करायची. पण हे सगळ्याचा उल्लेख मी कशासाठी केला, तर भगवंत जे बोलले आणि अर्जुनाने जो प्रश्न विचारला, आत्ता जो दुसरा श्लोक मी म्हटला त्यातलं जे दुसरं चरण, प्रयाणकालेच कथम नियोसी नियतात्मभी, म्हणजे मरणकाली समाहित चित्त झालेल्या पुरुषाकडून तो कोणत्या प्रकाराने जाणण्यास योग्य आहे, असा अर्जुनाचा प्रश्न. आणि विशेषतः त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून 5वा श्लोक जो आपला मागच्या वेळेस आपण अभ्यासून पूर्ण केला, अशी ही सगळी
एक संगती. आणि त्या पाचवा श्लोक जो आहे त्याचा उल्लेख करतो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय. भगवंत म्हणतात आहे की अंतकालात जो पुरुष माझेच स्मरण करीत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, याविषयी मुळीच संशय नाही. आता या श्लोकावरच्या ज्या ओव्या होत्या त्यात ओव्यांचे दोन भाग महाराजांनी केले, परमपूज्य खंडारकर महाराजांनी. एक आपण बघितलं की पहिल्या ज्या काही ओव्या आहेत त्या जे ब्रह्मज्ञानी असून ध्यानयोगी असतात त्यांच्या मरणाचा प्रकार सांगणाऱ्या ओव्या किंवा त्याच्यावर भाष्य करणाऱ्या ओव्या. कारण भगवंत म्हणतात आहे की अंतकालात जो पुरुष माझेच स्मरण करीत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. त्याच्यात ती 60 क्रमांकाची ओवी जी मी आज व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवली होती की ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगना भरुनी गगनीचे असे. की हे जे ज्ञानी असतात ते देहाकडे कसे बघतात. झालेलं आहे सगळं, आपलं उजळणी सुरू आहे फक्त केवळ स्मरणा करता म्हणून. पण या ओवीचा महत्वाचा पैलू असा आहे की विचार जरी अंतकालाचा सुरू असला, विचार जरी शेवटच्या क्षणाचा सुरू असला, तरी सुद्धा हे जे ज्ञानी असतात ते जीवनभर देहाकडे कसं पाहतात. कारण परीक्षा अशी अचानक शेवटच्या क्षणी उत्तीर्ण नाही होता येत. म्हणून ते देह झोळ ऐसे मानुनी की जे आयुष्यभर या देहाकडे एक आत्म्यावरची खोळ आहे असं समजतात. आता याचा उल्लेख तर भगवद्गीतेत झालेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वासांशी जीर्णानी यथा विहाय वगैरे. म्हणजे हे तत्वज्ञान भगवद्गीता आपल्याला शिकवतेच, पण हे तत्वज्ञान प्रत्यक्ष जगणारे जे ते ज्ञानी ते आत्म्यावरची खोड म्हणूनच या देहाकडे बघत असतात. त्यांना ज्ञानाची, आत्मज्ञानाची, स्वरूप ज्ञानाची, परमेश्वराची अनेक शब्द आहेत प्राप्ती झालेली असल्यामुळे आणि ते आपल्या ब्रह्मरूप, आपल्या वास्तव ब्रह्मरूप होऊन ते आपल्या रूपाने ते शांत राहतात. कशाप्रमाणे? तर कोणताही मठ आकाशाने जसा भरून आकाशातच राहतो त्याप्रमाणे. असा एक सुंदर दृष्टांत माऊलींनी दिला. कारण राहतात या संसारातच, या देहातच राहतात. या देहाचे सगळे धर्म त्यांनाही असतात, जे देहधर्म आपल्याला आहेत ते त्यांनाही असतात. फरक कुठे पडतो? दुसरी थोडी भाषा वापरूया. फरक इथे पडतो की हा देह, आणि देह म्हटल्यानंतर नुसता हा स्थूल देह नाही, तर हा त्याच्या आत असलेला सूक्ष्म देह सुद्धा हा माझ्यासाठी विशेष असतो आणि त्या ज्ञानासाठी ती उपाधी असते. आता म्हणजे नेमकं काय, हा फार मोठा विषय आहे, तो वेगळा बघूया एखाद दिवशी. पण हे वाक्य लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच परमपूज्य काकांनी ज्या अनेक साधनेच्या व्याख्या केल्या आहेत त्यातली एक व्याख्या ही पण केली आहे, विशेषणाची उपाधी करणं म्हणजे साधना. फार सुंदर व्याख्या. विशेषणाची उपाधी करणं म्हणजे साधना. आणि उपाधी या शब्दाचा एक पैलू, एक आयाम तुम्हाला जाता जाता सांगून टाकतो की जो इथे आपल्याला फार महत्वाचा आहे की जे असलं तरी बिघडत नाही, नसलं तरी बिघडत नाही, त्याला उपाधी असं म्हणतात. आता आपल्याला कळलं असेल की देह झोळ ऐसे मानून याचा हा अजून एक पैलू कसा आहे. पुन्हा हे बोलणं सामान्य माणसासाठी बोलणं सोपं असतं, फक्त वेळ आली की आपली काय परिस्थिती होते किंवा होऊ शकते याची आपण कल्पना करू शकतो. पण त्यांची तशी होत नाही. आणि म्हणून तर अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि म्हणून अखंड, कारण देहाला झोळ मानून ते आपल्या ब्रह्मरूप होऊन ते शांत असतात. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये ते भगवंताच्या अनुसंधानात असतात, आत्मानुसंधानात असतात. अनेक शब्द त्याला आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा देह पतनाची वेळ येते किंवा तो क्षण येतो, त्यांनी त्यांच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही असं पुढच्या एका ओवीमध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि कसं नाही त्याचा
हे सांगण्यासाठी पहा, म्हणून प्रतीतीची पोटीचे पाणी न हाले. त्यांची जी प्रतीती असते, आत्मस्वरूपाची त्यांना जी प्रतीती आलेली असते, त्याचं पाणी सुद्धा हालत नाही. म्हणजे त्या अनुभवाला यत्किंचित धक्का सुद्धा मरणकाळी लागत नाही. मरणाचे वेळी देखील त्याचा जीवब्रह्मैक्य अनुभव हा स्थिर असतो, असं वर्णन माऊलींनी 63व्या ओवीमध्ये केलेलं आहे. आणि तिथून पुढे 64व्या ओवीपासून आपण जो अभ्यास केला मागच्या वेळेला मी जसं उल्लेख केला, त्याच्यामध्ये फार सुंदर, अत्यंत अप्रतिम असे दृष्टांत माऊलींनी आपल्याला दिले, की त्या योग्याची, त्या ज्ञानाची काय अवस्था असते. ती कुटस्थ नित्य ब्रह्मवस्तूच आपण आहोत अशी निश्चयात्मक ब्रह्मबुद्धी झाल्यानंतर हा वरवर दिसणारा देहाचा आकार जरी नष्ट झाला, तरी त्या आकारा वाचूनही ती ब्रह्मवस्तू जशीच्या तशी स्वस्थ असते. अगदी त्याप्रमाणे या ज्ञानाचं, या महात्म्याचं अंतःकरण सुद्धा तितकंच शांत असतं. आणि पुढे 68व्या ओवीनंतर म्हणजे 69व्या ओवीनंतर पासून म्हणूया, सामान्य माणसाला मरणानंतर पुढे मिळणाऱ्या गतीचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि त्या सगळ्या ओव्या आपण मागच्या वेळेला बघितल्या होत्या. सामान्य माणसाच्या वर्णनाचं म्हणजे मरणाचं जे वर्णन आहे, ते फारसं करण्याची गरज नाही. कारण अगदी प्रत्यक्ष आपल्या अनुभवाचा जरी तो विषय नसला, कारण अजून ती वेळ आपल्याला आलेली नाही असं म्हणूया सुदैवाने. पण इतरांचं आपण बघितलेलं असल्यामुळे त्याचं वर्णन करण्याची गरज नाही, झालाय तो आपला अभ्यास करून. पण ह्या ज्या ओव्या माऊलींनी लिहिलेल्या आहेत, त्या खरं तर पुढच्या श्लोकाला म्हणजे 6व्या श्लोकाला लागू पडतात. पण त्या आधीच आलेल्या असल्यामुळे 6वा श्लोक आता मी आजच्या अभ्यासाकडे आपण आता वळूया, तो 6व्या श्लोकाचा अभ्यास. आणि त्याच्यामुळे एकच ओवी या ग्रंथामध्ये इथे घेतलेली आहे, ती 74 क्रमांकाची ओवी आहे. ती पण आपण बघणार आहोत. 6वा श्लोक वाचतो. पण हा 6वा श्लोक वाचण्याच्या आधी त्याची जी काय म्हणूया संगती 5व्या श्लोकाशी, ती अशी आहे की 5वा श्लोक आपण आता बघितला की अंतकाली जो पुरुष माझे स्मरण करीत शरीराला सोडून जातो, तो मला प्राप्त होतो, याविषयी मुळीच संशय नाही. या अर्थाचा हा 5वा श्लोक. आता हा 5वा श्लोक झाल्यानंतर 6व्या श्लोकाकडे वळताना न मत विषय एव अयम नियम किम तरही, असं भाष्यामध्ये आचार्य म्हणतात. म्हणजे आपल्याला एक संगती लावून देतात आहे काय, की केवळ माझ्या विषयाच्या बाबतीतच असा नियम आहे असं नव्हे. तर म्हणजे काय, 5वा श्लोक पुन्हा एकदा काय सांगतोय, की भगवंताच्या स्मरणामध्ये जो ज्ञानी पुरुष शरीराला सोडून जातो, तो भगवंतालाच प्राप्त होतो. हे फक्त भगवंताच्याच बाबतीत सत्य आहे असं नाही. ही त्याची पार्श्वभूमी आहे पुढच्या श्लोकाची. श्लोक क्रमांक 6 वाचतो मी आता. यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. असा हा श्लोक. आणि त्याचा पदच्छेद बघूया. यम यम वा अपि स्मरन् भावं त्यजन्ति अन्ते कलेवरं तं तं एव एति कौन्तेय सदा तद्भाव भावितः, असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ असा आहे की हे कुंतीपुत्र अर्जुना, कौंतेय म्हटलेलं आहे ते, कुंतीपुत्र अर्जुना, मनुष्य मरते वेळी म्हणजे अंते ज्या ज्या पदार्थांचे म्हणजे यम यम पदार्थांचे स्मरण, यम यम वा अपि स्मरण भावम, करीत तो देहाचा त्याग करतो म्हणजे कलेवरम, त्या त्या पदार्थांच्या म्हणजे तम तम अखंड चिंतनाने तद्भाव भाविता, संसारयुक्त झालेला तो त्याच पदार्थाला प्राप्त होतो. एव इति, तम तम एव इति हा जो शब्द आहे, आणि सदा तद्भाव भाविता, असा हा याचा साधारण पदच्छेद आणि अन्वय म्हणूया. की भगवंत म्हणतात की अर्जुना,
मगाशी आपण काय ऐकलं? ज्ञानीपुरुषाचं मरण काळी काय होतं, तो कुठे आणि कोणाला जाऊन मिळतो, तसं सामान्य माणसाचं काय होतं, हा सांगणारा हा श्लोक. आणि म्हणून अशी संगती आचार्यांनी लावून दिली, की हे जे आत्ता मी तुला हा जो नियम सांगितला, की जो माझं स्मरण करत मला मिळतो, हा नियम फक्त माझ्याच बाबतीत आहे असं नव्हे. मग कशाच्या बाबतीत आहे? इतर बाबतीतही तो सत्य आहे, की अर्जुना, मनुष्य मरतेवेळी ज्या ज्या पदार्थांचं स्मरण करत तो देहाचा त्याग करतो, म्हणजे जीव म्हणून या साध्या भाषेत, तो त्या त्या पदार्थांच्या अखंड चिंतनाने संस्कारयुक्त झालेला असल्यामुळे तो त्या पदार्थालाच प्राप्त होतो. आता इथे पदार्थ शब्द वापरला. पदार्थ याचा अर्थ भाव असा होतो. पदार्थ म्हणजे एखादी वस्तू असं नव्हे. जो भाव, ज्या गोष्टीचा, ज्या विषयाचा भाव त्या जीवाच्या अंतःकरणात शेवटच्या क्षणी असतो. आता दरवेळेलाच त्याचा उल्लेख होतो, पण येऊन जाऊन त्याच कथेचं आपल्याला स्मरण होतं. रोहिदासांची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. सगळ्यांना ती कथा माहिती आहे, त्यामुळे ती पुन्हा सांगण्यात वेळ नाही घालवणार. पण त्याचं अगदी स्मरण होतं. किंवा जडभरताची सुद्धा कथा त्याच अर्थाची आहे. हा अबाधित नियम आहे भगवंताचा, या जीवसृष्टीचा, हे सांगणारी ही दोन उदाहरणं पुरेशी आहेत. त्याच्यानं आपण समजू शकतो की तो शेवटचा क्षण किती महत्वाचा असतो. आपण मागच्याला परमपूज्य मंदातींचा तो एक दृष्टांतही बघितला होता, फोटो, आठवत असेल आपल्याला. आता मगाशी जो श्लोक येऊन गेला, त्याच्यामध्ये यः प्रयातीस मदभावम याती नास्तित्र संशय, हा मदभावम असं म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या स्वरूपाला, इथे मदभाव याचा अर्थ माझ्या स्वरूपाला असा अर्थ केलेला असल्यामुळे आचार्यांनी या श्लोकामध्ये जो भाव शब्द आलेला आहे त्याचा अर्थ देवता विशेषम असा अर्थ केला आहे. म्हणजे काय, की तिथे भगवंत म्हणतात आहे की माझं स्मरण करत जेव्हा तो हा देह सोडतो तेव्हा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि इथे इतर भाव म्हटलेला आहे, म्हणजे इतर देवता असा अर्थ ती संगती धरून आचार्यांनी केलेला आहे. बिघडत काहीच नाही, कारण मुद्दा हा सुरू आहे की ज्या भावाला, तो भगवंताचाच भाव असला पाहिजे असं नाही, भगवंताचा भाव असेल तर भगवंताला प्राप्त होतो. आणि भगवंताला सोडून, आत्म सोडून अनात्म भाव जर असेल, आणि जर आयुष्यभर मी अनात्म भाव जपत असेल माझ्या अंतःकरणामध्ये, तर शेवटच्या क्षणी आत्मभाव येण्याची शक्यता सुतराम नाही. मूळ मुद्दा तो सुरू आहे. कारण माझ्यासारखे असतात काही, त्यांना असं वाटतं की "मग ठीक आहे ना, हरकत नाही, हे चांगलं आहे, आयुष्यभर मी वाटेल तसं जगीन आणि शेवटच्या क्षणी भगवंताचं स्मरण करून माझं काम करून घेईन." असे माझ्यासारखे काही शहाणे असतात, ते हे सोयीस्कर ते विसरून गेले असतात. मी असं बोलतो जणू काही मला माहिती आहे या दिवशी इतके वाजता किती सेकंद, क्षण, कल्पना आहे आपल्याला? नाही. आणि कल्पना जरी असेल तरी खात्रीने सांगतो की त्या क्षणी त्याचा विचार येणारच नाही. नाही येणार. आणि त्याच्यासाठी एकमेव उपाय आहे आयुष्यभर त्याचं स्मरण, त्याचंच अनुसंधान, त्याचंच भजन. आहे ते सगळं पुढे येणारच आहे आपल्याला आता. तेच पुढे बघायचं आहे. पण मूळ मुद्दा तो आहे की त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. कारण तो जो भाव आहे, तो जर शेवटच्या क्षणी माझ्या अंतःकरणात यायचा असेल, तर आयुष्यभर त्याचं स्मरण असावं लागतं. तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची मेरे फार हो लागे. 74 क्रमांकाची ओवी आहे. श्लोक 6 पुन्हा एकदा. त्याप्रमाणे जिवंतपणाच्या कालापासून, म्हणजे अर्थात जन्मल्यापासून, जो पदार्थ भोगल्यानंतरही, माऊली पहा काय सांगते महत्वाचं, जो पदार्थ भोगल्यानंतरही आवडल्यामुळे चित्तात संस्कार रूपाने उरतो, तोच संस्कार रूपात असलेला पदार्थ मरणाच्या मर्यादेपर्यंत अधिकाधिक होऊ लागतो. थोडक्यात काय, जे संस्कार दृढ, बलवत्तर माझ्या अंतःकरणामध्ये, त्यातलाच एखादा संस्कार, आता कोणता काय माहिती नेमका सांगता येणार नाही आपल्याला. जसं रोहिदासांचं झालं होतं.
खूप काही त्यांचा जीव होता त्याच्यामध्ये, त्या चपलेमध्ये, किंवा खूप त्यांना ती हवी होती, आवडत होती, अशातला काहीच भाग नाही. पण नेमका तो क्षण, त्या चपलेकडे लक्ष जाण्याचा, चित्तात, अंतःकरणात तो विचार उत्पन्न होण्याचा आणि देह संपण्याचा. तसं आपल्या चित्तात कदाचित आपल्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती, वस्तू त्यावेळेला असू शकते, किंवा जे बलवत्तर संस्कार असतात आपल्या अंतःकरणामध्ये, त्यातला एखादा जो संस्कार, तो मरणाच्या मर्यादेपर्यंत अधिकाधिक होऊ लागतो. याचा अर्थ असा की त्याचंच मरण होण्याची जबरदस्त शक्यता तेव्हा असते. आणि नियम पुन्हा एकदा अबाधित काय आहे? ज्याचं स्मरण त्याच्या भावाला, म्हणजे त्याच्या रूपाला आपण प्राप्त होतो. आपल्या पुढच्या जन्माची सोय आपणच त्या क्षणी करून ठेवतो, तशी आयुष्यभर केलेलीच असते. हा झाला श्लोक क्रमांक 6. आणि मी जसं म्हणालो की त्याच्यावर एकच ओवी, कारण त्याच्यात जे वर्णन केलेलं आहे, तो जो जीव की जो इतर पदार्थांचं स्मरण करतो भगवंताला सोडून, त्याचं काय होतं हे सांगणाऱ्या ओव्या आपण मागच्याच वेळेला बघितल्या होत्या, आधीच्या श्लोकाच्या निमित्ताने. आणि आपलं वर्णन करताना माऊलींनी एकूण 70 क्रमांकाच्या ओवीमध्ये उरी आदळलिया मरण असं केलं होतं. मरण उरावर आदळले. आपलं वर्णन करताना मरण उरावर आदळले असं माऊलींनी म्हटलं होतं. तसा तोही विचार आपण मागच्या वेळेला केला होता. कारण मन ज्या पदार्थांची आठवण करतं, मरणानंतर तो तद्रूपच होतो, हे त्याच ओवीत माऊलींनी 69 मध्ये सांगितलं होतं. त्याचं कारण, ते संस्कार जे असतात, ती मानसिक कंपन, मेंटल व्हायब्रेशन्स असा शब्द मागच्याला आपण वापरला होता, निर्माण करतात. आणि त्याच काय म्हणूया, शुद्ध मराठीत फ्रिक्वेन्सी मॅच होणाऱ्या त्याच भावाला आपण प्राप्त होतो, यात खरं आश्चर्य काही नाही. असा हा 6 क्रमांकाचा श्लोक. पुढे 7व्या श्लोकाकडे वळताना पुन्हा संगती लावताना 7व्या श्लोकाची आणि 6व्या श्लोकाची आचार्य म्हणतात की यस्मात एवं अंत्या भावना देहांतर प्राप्तो कारणम. तसं का होतं? कारण या प्रकारे अंतकालाच्या वेळी असलेली भावनाच अन्य शरीराच्या प्राप्तीला कारण आहे. अंत्यकालाच्या वेळी असलेली भावना अन्य शरीराच्या प्राप्तीला कारण आहे. आणि म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु, भगवंत म्हणतात आहे अर्जुनाला 7व्या अध्यायात 7व्या श्लोकात, मी पुन्हा वाचतो मोठ्याने. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मयि अर्पित मनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः. की हे असं असल्यामुळे, अर्जुना 5वा आणि 6वा श्लोक आपण बघितला, पण हा जो नियम आहे तो जसा मला लागू पडतो, म्हणजे माझं स्मरण केलं तर मला जसा तो जीव येऊन मिळतो, तसा तो मला सोडून इतर कुठल्याही भावाला जर त्यांनी त्याचं स्मरण केलं, त्याचं चिंतन केलं, तर त्या भावाला, त्या रूपाला म्हणूया, त्या पदार्थाला जाऊन तो मिळतो. हे असं असल्यामुळे तू काय कर, तर तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. पदच्छेदासह वाचतोय आता मी. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच मयि अर्पित मनोबुद्धी माम एव एष्यसी असंशयम. अर्थ आहे म्हणून, तस्मात म्हणजे म्हणून, सर्वेषु कालेषु. मगाशी आपण काय म्हटलं होतं? मी जसं म्हणालो की मी माझ्यासारखा कोणी बदमाशपणा करायला बघितला की आयुष्यभर आता मी हवं तसं जगीन, शेवटचा क्षण साधून घेईन. भगवंत सुद्धा सांगतात आहे तस्मात सर्वेषु कालेषु. सर्व काळामध्ये म्हटलेलं आहे, बहुवचन आहे, सप्तमी बहुवचन, विभक्ती प्रत्यय सप्तमीचा आहे. सर्वेषु कालेषु म्हणजे सर्व कालामध्ये काय कर, माम अनुस्मर म्हणजे माझे स्मरण कर. आणि काय कर, सगळ्यात महत्वाचं, युद्धच म्हणजे युद्ध कर. आता इथे अर्जुनाला युद्ध सांगितलेलं आहे, आपल्यासाठी काय आहे? स्वधर्मानुष्ठान कर, असा अर्थ आहे त्याचा. कर्मातून सुटका आहे का? नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. लक्षात ठेवायचं, एक क्षण सुद्धा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कर्म सोडून दे असं भगवंत म्हणत नाही. काय खरं असं वाटू शकतं नाही का, म्हणायला होतं भगवंतानी काय,
अरे सोडून दे सगळी कर्म, माझ्याच स्मरणात फक्त जीवन व्यतीत कर, असं म्हटलंय का? किती शिकता येतं बा, छोटे छोटे पैलू, मार्मिकता कशी असते. असं म्हटलं असतं तर खरं बिघडलं काही नसतं नाही का? सोडून दे सगळे कर्म, सोडून दे युद्ध, कारण तो तर सोडायला निघालाच होता पहिल्या अध्यायामध्ये. 8व्या अध्यायापर्यंत पोहोचलेच नसते ते. हे सांगताना सुद्धा युद्धच सांगायला भगवंत विसरत नाहीयेत. म्हणजे माझी कर्तव्य कर्म करत असताना, म्हणून तर सर्व कालामध्ये, काल म्हटलं तर खरं एकच आहे तसा विचार केला. आपण त्याला मानवी बुद्धीने भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ असं म्हणतो. किंवा कालाचे म्हटलं तर अनेक भाग पाडता येऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ तरुणपणीचा काळ, म्हातारपणीचा काळ, हाही काळच आहे. कर्म करत असतानाचा काळ, कर्माच्या आधीचा काळ, कर्म संपल्यानंतरचा काळ, हाही काळाचे केलेले विभागच आहे. पण या तस्मात सर्वेषु माम अनुस्मर, माम अनुस्मर युध्यच, कर्तव्य स्वधर्मानुष्ठान कर, ज्याने माझे ठिकाणी मन आणि बुद्धी समर्पण केले आहे. मई अर्पित मनो बुद्धी, असा तू मलाच प्राप्त होशील. माम एव एष्यसी, माम एव म्हणजे मलाच, आणि एष्यसी म्हणजे प्राप्त होशील. असंशयम, यात संशय नाही. भगवंत सुद्धा कधी कधी यात संशय नाही या भाषेत बोलतात, की कुठे मनात थोडाफार जरी काही संशय असेल, की बा हे कदाचित काही जणांच्या बाबतीत शक्य असेल, काही विशिष्ट काळातच हे लागू पडत असेल, अजिबात नाही. संशय सुद्धा मनात आणू नकोस. आणि विशेषतः अर्जुनाला हे सांगण्याचं अजून एक कारण आपण कल्पना करू शकतो, की युद्ध हे असं एक भयानक कर्म आहे, की ज्याच्यामध्ये कुठल्या क्षणी मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल सांगता येत नाही. आणि म्हणून भगवंत सांगतात आहे, की ते करताना जर तू सर्व काळात माझं स्मरण केलंस, माझ्या स्मरणात जर तू ते कर्म केलं. आता कर्मयोग आपल्याला काय सांगतोय? दुसऱ्या भाषेत हे कर्मयोगाचंच वर्णन सुरू आहे, खरं विचार केला तर. कारण भगवंताला कर्म अर्पण करायचं असतं कर्मयोगामध्ये. आणि कर्म अर्पण कर्माचं फल अर्पण करायचं असतं. आणि कर्माचं फल अर्पण करण्यासाठी त्याचं अनुसंधान असावं लागतं. त्याचं जर अनुसंधानच नसेल तर कसं कर्मफल अर्पण करणार आहे? आणि ते राहत नाही, म्हणून तर कर्मफल अर्पण नाही करतायत मला ज्या पद्धतीने करायला हवं. त्यामुळे सर्व कालामध्ये माझं स्मरण कर, युद्ध कर, स्वधर्मानुष्ठान कर, म्हणजे आपल्या सर्वांसाठी आपण आपापली कर्तव्य पूर्ण त्याच्या स्मरणात पार पाड. किती फायद्यात पहा त्याच्या स्मरणात जर कर्तव्य पार पडायला गेलो आपण तर. हे जे काही चित्ताची आंदोलनं होतात, इतकं समजावून सांगतो आम्ही याला, याच्या हिताचं सांगते तरी याला कळत कसं नाही, ऑफिसमध्ये, घरात, बाहेर, सगळीकडे कर्तव्य करायला सांगितलेलं आहे. कर्तव्यामध्ये अपेक्षा नसते. अपेक्षा असेल तर कर्तव्य चुकलं. जसं आपण आई-वडिलांच्या बाबतीत आपलं काही कर्तव्य आहे, तसंच आई-वडिलांचं मुलाच्या बाबतीत काही कर्तव्य आहे. ते करताना जर अपेक्षा केल्या, माझ्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं. कशासाठी केलं? म्हातारपणाची काठी. आहे. गुरुचरित्रामध्ये अनेक कथा अशा येतात. स्वामी सुद्धा निघाले होते घर सोडून, तेव्हा आईने त्यांना थांबवलं. कशासाठी? आमचं म्हातारपणी सांभाळ कोण करणार? रामकृष्ण हरी. म्हणजे मुलासाठी थांबवतात त्याला का स्वतःसाठी थांबवतात? मग नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना अजून 2 पुत्र दिलेत वगैरे, सगळं सोडून देऊ का आपल्याला? आता ते गुरुचरित्र नाही बघायचं, पण त्याचं स्मरण मला आत्ता झालं की अशा अनेक कथा तिथे येतात. मुद्दा असा की अपेक्षा असेल तर कर्तव्य चुकलं. मुलांना मोठं करणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. आईवडिलांचा सांभाळ करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. त्याच्यात जर अपेक्षा असतील तर कर्तव्य चुकलंच. आणि अपेक्षा राहतात. आपला मूळ मुद्दा तो सुरू होता. का? माम अनुस्मर चुकलेला आहे म्हणून. फलाची अपेक्षा होते. का? कारण माम अनुस्मरत चुकलेलं आहे. ते फळ त्याला अर्पण मी करतो असं नुसतं तोंडाने म्हणतो, पण त्याचं स्मरणच नाहीये, तर त्याला काय अर्पण करणार आहे? म्हणून तर परमपूज्य मंदाते जो एक छान उपाय सांगतात, कर्म सुरू करण्याच्या आधी त्याचं स्मरण, जमल्यास मध्ये त्याचं स्मरण,
आणि विशेषतः कर्म संपल्यानंतर त्याचं स्मरण करणं, आता त्याला आपल्याला फल अर्पण करण्याची वेळ आलेली. असं आपण जेव्हा करू, अशा सर्व पद्धतीने सर्व कालामध्ये, तस्मात सर्वेषु कालेषु, त्याला मन आणि बुद्धी समर्पित करू. आणि त्याला फल अर्पण करणं म्हणजे तरी काय हो? आता मला हे कशावरून आठवलं, तर मन आणि बुद्धी समर्पित करणं म्हणजे तरी नेमकं काय? फल अर्पण करणं म्हणजे काय? यत्न कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरुचा. ह्यालाच फल अर्पण असं म्हणतात. कर्म मी केलेलं आहे, आता फळ तू जे देशील ते अगदी आनंदाने मला मान्य आहे. आनंदाने स्वीकारावं सगळ्यांनाच लागतं, ते आस्तिक असो का नास्तिक असो. पण मी जर आस्तिक असेल, माझी जर श्रद्धा असेल रामावरती, कृष्णावरती, दत्तात्रेयांवरती, तर मिळणाऱ्या फलाने मी विचलित होता कामाच नाही. आणि जर होत असेल तर बिघडलेलं आहे, माझं चुकलेलं आहे. माम अनुस्मर, याला धक्का लागलेला आहे. कारण त्याचं स्मरण नाही आहे. कारण फळ त्यांनी भगवद्गीतेत जर तो सांगतोय, काय कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मला जर अधिकारच नाही, अधिकाराच्या भाषेत माझ्याशी बोलतात आहे भगवंत. आणि फळ हे प्रारब्धाने जर मर्यादित केलं असेल आणि प्रारब्ध ही त्याची व्यवस्था असेल, हे सर्व माझ्या लक्षात राहत नाही, कारण माम अनुस्मरला धक्का लागलेला आहे. आणि असंच माझं दिवसामागून दिवस आयुष्य सुरू असेल आणि एक दिवस अचानक त्यांनी मला गाठलं, त्यांनी म्हणजे कोणी, मृत्यूनी. तर मग माझं वर्णन 6व्या श्लोकात येतं. मला जर 5वा श्लोक माझं वर्णन हवं असेल, माझ्या मृत्यूचं वर्णन करणारा, तर त्याच्यासाठी माम अनुस्मर. आणि हेच सांगणारं एक अतिशय सोपा अभंग आपल्या सर्वांना माहिती असलेला, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. कितीतरी वेळा हा गोरा कुंभार, संत गोरा कुंभारांचा अभंग आपण पाहतो. अगदी हेच तत्वज्ञान, पण किती साध्या सोप्या भाषेत संत म्हणतात की देह प्रपंचाचा दास आहे. मगाशी आपण जे बोललो की कर्म न करता राहताच येत नाही, याचा अर्थ प्रपंचाचा तो दास आहे. कुठल्याही प्रकारचं कर्म असो, कर्माचं स्वरूप तुम्हाला बदलता येईल, कर्म सोडता नाही येणार. त्यामुळे कर्म हे करावं लागणार आहे. सुखे करू काम, त्याचं जे कर्म असेल ते, ज्याचं जे कर्तव्य असेल ते. हेच तर वैशिष्ट्य आहे. कर्म कोणतं, याला महत्वच नाहीये. हे सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. त्यातली स्वामी विवेकानंदांच्या जीवनातली एक कथा पण आपण बघितली होती, तुम्हाला आठवत असेल तर. हे कर्माचं जे गहन तत्वज्ञान भगवद्गीता आपल्याला सांगते, हिंदू धर्माचं, आपल्या वैदिक धर्माचं फार मोठं एक रहस्यच म्हणूया. म्हणजे तो, इतर धर्मांचं नाव मी आता घेत नाही, आपल्या धर्मातलं बोलूया. की एखादा देवळातला पुजारी आहे म्हणून तो खूप पुण्यकर्म करतो, आणि एक शेतात काम करणारा शेतकरी आहे म्हणून त्याच्या हातून कुठलेही धर्मकर्म होत नाही आहे, हा समज चुकीचा आहे. कारण तो पुजारी सुद्धा जर सकाम पूजा करत असेल, लोभानी त्याचं काहीतरी काम सुरू असेल, चित्त बाहेर असेल आणि करताना दिसतोय पूजा, षोडशोपचार, त्याला परमार्थ म्हणतच नाही. मुद्दा काय सुरू आहे, आपलं कर्म कोणतं याला महत्वच नाही आहे, कर्म कसं करता याला महत्व आहे. हे कर्माचं रहस्य आहे. आणि मग ती त्या खाटीक जो असतो, त्याची कथा मी सांगितली होती तुम्हाला, स्वामी विवेकानंदांच्या जीवनातली, तो संन्यासी आणि खाटीक. खूप बोलकी कथा आहे ती. त्यामुळे देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम, कोणतेही कर्तव्य कर्म असू दे, पण तुझे रूप चित्ती राहो, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती म्हणजे त्याचं रूप आपल्या चित्तामध्ये ठसवणं किंवा असणं, सांभाळणं. आणि मुखी तुझे नाम, याचा अर्थ मय्यर्पित मनोबुद्धीर, माम अनुस्मर, त्याच्या स्मरणामध्ये कर्म करणं. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला संत गोरा कुंभार सांगतात. आता ओव्या बघू या श्लोकावरच्या, श्लोक क्रमांक 7.
तर इथे असं म्हटलं आहे की या ओवीपासून केवळ ज्ञानाच्या मरणाचा प्रकार सांगतात. म्हणजे तीन प्रकार, तीन प्रकारचे, आता तीन प्रकारचे जीव नाही म्हणता येणार आपल्याला, पण तीन प्रकारचे मनुष्य म्हणूया. जीव म्हटलं तरी बिघडत काही नाही. पहिलं आपण बघितलं की जे ब्रह्मज्ञानी असून ध्यानयोगी असतात त्यांच्या मरणाचा प्रकार बघितला. दुसरा प्रकार आपण बघितला, सामान्य माणसाला मरणानंतर पुढे कोणती गती मिळते म्हणजे त्याच्या मरणाचा प्रकार बघितला. आणि या ओवीपासून ज्ञानाच्या मरणाचा प्रकार सांगताय. का असं का म्हटलं ते आपल्याला या ओव्या बघितल्यानंतर आणि पुढचा जो 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे त्याचा विचार केल्यानंतर जास्त चांगलं कळेल. 75 क्रमांकाची ओवी. आणि मरणी जया जे आठवे तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरणाच्या वेळी ज्याला ज्या पदार्थाची आठवण होते तो त्याच गतीला प्राप्त होतो, म्हणून अर्जुना तू माझेच अखंड स्मरण कर. आता आपण मगाशी जे ऐकलं तेच आहे पुन्हा 5व्या आणि 6व्या श्लोकाचं. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. म्हणजे डोळ्याने जे पाहावे, कानाने जे ऐकावे, मनाने जे स्मरावे, किंवा वाणीने जे जे बोलावे. म्हणजे हा 76 क्रमांकाची जी ओवी आहे त्याचा उत्तरार्ध 77 आहे, तो वाचू म्हणजे जास्त चांगलं कळेल. ते पहिले याच्यात जे सगळं जे आलाय ना त्याचं उत्तरार्ध ते मध्ये आलाय. 77 क्रमांकाची ओवी. की ते आत बाहेरी आघवे, मीच करुणी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. म्हणजे ते दोन्ही अर्थ मी एकत्र वाचतो म्हणजे छान कळेल. की डोळ्याने जे पाहावे, कानाने जे ऐकावे, मनाने जे स्मरावे, किंवा वाणीने जे जे बोलावे, ते सर्व आत बाहेर असलेले विषय मद्रूप करून चित्तात घाल, म्हणजे मग सर्व काळात मीच सहज चिंतन स्मरणाचा आहे. अखंड तेच सांगणं चाललेलं आहे. जे जे विषय मी आतमध्ये घेतो पंच ज्ञानेंद्रियांनी, असं म्हणूया साध्या भाषेमध्ये, त्याचं काय करायचं आहे, हे सर्व जे आत बाहेर असलेले जे विषय ते मद्रूप करून चित्तात घाल. म्हणजे काय, चित्तामध्ये जेव्हा ते येतात त्या चित्ताचं आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा अखंड स्मरण कोणाचं पुन्हा असू दे, माझं असू दे. माझ्या स्मरणामध्ये राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची जेविला उपवासी, म्हणतात की नाही तुकाराम महाराज. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. राम म्हणे पावलो पावली. सगळं म्हणजे जे जे मी करतो, जे जे पंच ज्ञानेंद्रियांनी विषय मी आतमध्ये घेतो, ते जर त्याच्या स्मरणात घेतले, दुसऱ्या भाषेत बोलूया, जे आपलं बोलून झालेलं आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, यज्ञामध्ये होतं. आणि या यज्ञाचा खरा भोगता कोण आहे, अधियज्ञ कोण आहे, जे आपण शिकलो याच अध्यायामध्ये, तोच आहे विष्णू भगवान. किती सुंदर तत्वज्ञान आहे बाहेर. म्हणून मी म्हणालो आपण काय करतो याने परमार्थाला धक्का लागत नाही, आपण ते कसं करतो आणि का करतो आहोत. अगदी व्यवहारातही तेच सत्य आहे. अनेक वेळा आपण ते उदाहरण देतो की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्याचा जीव घेतला, मारलं त्याला साध्या भाषेमध्ये. त्याला खून असं म्हणतात, त्याला फाशीची शिक्षा होते. पण हीच क्रिया दुसऱ्याने केली तर त्याला वीरचक्र देण्यात येतं. कसं काय, क्रिया तर तीच आहे. एकाने दुसऱ्याचा जीव घेणे क्रिया तीच आहे. मग एकाला त्याच क्रियेसाठी फाशीवर लटकवण्यात येतं आणि एकाला त्याच क्रियेसाठी वीरचक्र देण्यात येतं. ज्याचं समाधान, क्रिया तीच आहे, उद्देश वेगळे आहे. म्हणून म्हणालो का आणि कसं याच्यावर, जसं व्यवहारात सुद्धा ठरतं खरं त्याचं, परमार्थात तर प्रश्नच नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे की हे सगळे जे विषय आहेत ते मद्रूप करून तो चित्तात घाल. म्हणजे मग काय होतं, एक छान शब्द आहे, बाधत नाही. विषय बाधत नाही. जसं आपण कानटोपी घातली किंवा आपण थंडीमध्ये फिरायला मोकळे असतो, म्हणजे काय होतं, थंडी बाधत नाही. तसं आपण या भगवंताच्या स्मरणाने जर स्वतःला इन्सुलेट करून घेतलं, कारण आयसोलेट आपण करू शकत नाही. परमपूज्य काकांचे दोन शब्द छान आहेत, आपल्याला माहिती आहेत.
इन्सुलेशन आणि आयसोलेशन. आपण प्रापंचिक आहोत, आपण आयसोलेट स्वतःला करू शकत नाही. ते संन्याशी लोकांचं काम आहे, कारण त्याच्याचसाठी ते संन्यास घेतात. सो व्हॉट डू वी डू? वी इन्सुलेट अवर सेल्स. वी डोंट हॅव टू आयसोलेट. दर इज नो नीड फॉर आयसोलेशन. पण आपण ना आयसोलेट करतो ना इन्सुलेट करतो, आणि मग सगळा प्रपंच बाधतो. अर्जुना ऐसे जहालिया, पुढे माऊली म्हणते 78 क्रमांकाच्या ओळीमध्ये, अर्जुना ऐसे जहालिया, मग न मरिजे देह गेलिया, मा संग्रामू केलिया भय काय तुझ. की असे झाल्यावर देह गेला तरी पण तू मत्स्वरूप झाल्यामुळे मरणार नाहीस, मग युद्ध केल्यास तुला भय कशाचे आहे. मी जसं म्हणालो, या भगवंताच्या बोलण्याला अर्थातच त्या युद्धाचं काय म्हणूया संदर्भ आहे, युद्धाची पार्श्वभूमी आहे. आणि युद्धामध्ये मरण कुठल्या क्षणीही येऊ शकतं, हे गृहीत धरून भगवंत म्हणतात आहे की असं जर असेल, तू मद्रूप करून ते सर्व विषय आपण जर घेत असशील आणि आपलं कर्तव्य कर्म करत असशील, तर ते करताना जर तुझा देह जरी गेला तरी तू मत्स्वरूपच होणार असल्यामुळे एका दृष्टीने विचार केला तर तू मरणार नाहीस. म्हणजे मरणाचं भय, थोडक्यात तुला मरणाचं भय बाळगण्याची गरजच काय. जसं मी मगाशी म्हणालो, जर भगवंतचं स्मरण असेल, त्याचं अनुसंधान असेल, तर हा देह काय होतो? उपाधी. चैतन्य असे सर्वगत. त्या उपाधी माझी गुप्त. हे पण ते तत्वज्ञ संत स्वीकारते, पुढे जे म्हटलेले त्याच्यासाठी म्हटलंय, जे तत्वज्ञ असतात त्यांनाच कळतं ही उपाधी आहे. आणि उपाधी असल्यामुळे जायची तेव्हा जाईल, आणि जोपर्यंत राहायची तोपर्यंत राहील. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा पुन्हा मत्स्वरूप अखंड जर त्याचं स्मरण असेल. जसं त्या ज्ञानाचं वर्णन आपण बघितलं, त्याचा देह जो झोळ म्हणून तो आयुष्यभर त्याच्याकडे बघतो, अगदी त्या पद्धतीने भगवंत म्हणतात आहे. हे जे विषय आतमध्ये घेण्याबद्दल इथे जे वर्णन आलेलं आहे ना, एक प्रसिद्ध अभंग आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे तो, तुकाराम महाराजांचा. फक्त त्याची सुरुवात थोडी वेगळी आहे, की भक्त ऐसे जाणा जे देही उदास, महाराज म्हणतात. त्याची सुरुवात जी आहे थोडी वेगळी आहे, कारण तिथे भक्ताची व्याख्या करतात. इथे विषय नाही, पण महत्वाचा मुद्दा आहे हा. भक्ताचे अनेक लक्षण आहेत, आणि तुकाराम महाराज इथे भक्ताचं लक्षण करतात की भक्त ऐसे जाणा. कोणाला म्हणा भक्त? जे देही उदास. हे वाचल्यानंतर होईल का हिंमत आपली स्वतःला भक्त म्हणण्याची? कारण हे कोण म्हणता याला महत्व आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भक्त ती सोळावरील पोळी, मिळवितो बळी विरळावर शूर वगैरे. कारण मला भक्ती सोपी वाटते. याचं कारण आहे, मी माझ्या मनाने भक्ती करत असतो. कारण ना नारद भक्ती सूत्र मी कधी वाचतो, ना मी तुकाराम महाराजांचा गाथा कधी वाचतो. ते तुमचं ते सगळं जाऊ द्या हो, भानगडी सगळ्या तत्वज्ञान वगैरे तुमचं, आमची आपली भक्ती बरी, परमपूज्य काका नेहमी सांगतात. याच्यासारखा दुसरा पळपुटा विचार नाहीये. पळपुटा म्हणजे कसं? मला चढायचा आहे भक्ती नावाचा एव्हरेस्ट, माझ्यात ती हिंमत आणि ताकद नाही. मग मी काय करतो, माझ्या घराच्या शेजारी एक छोटीशी टेकडी आहे, मी त्यालाच एव्हरेस्ट असं नाव देतो. तिथे जाऊन येतो सकाळी, आणि घरी आल्यावर जाहीर करतो की मी एव्हरेस्ट शिखर सर करून आलेलो आहे. याला म्हणायचं पळपुटेपणा. तुकाराम महाराज सांगतात, भक्ताचं लक्षण ऐसे भक्त ऐसे जाणा जे देही उदास. सुरुवातच तिथून केलेली आहे. म्हणजे आपण पुढच्याला आपली बुद्धी तपासून घ्यावी, जर मी स्वतःला भक्त समजत असेल तर. ते बोलताना ठीक आहे, व्यवहारामध्ये आपण काका नेहमीच सांगतात, पण मनात असावं मी उपासक आहे. कारण सारखी ती व्याख्या समोर येते, जो विभक्त नव्हे तो भक्त. आणि भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, पण भयात इथं ते संत अनंत आहे का? कारण ते विभक्त नव्हे, म्हणून त्यांना मृत्यूचं भय नाही. पण महाराज म्हणतात, त्यामुळे भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण.
मला मुख्य विषय तो मला सांगायचा आहे. आत्ताच्या या ओवीला जो संदर्भ आहे या अभंगाचा, पण सर्वच चरणांचा संदर्भ आहे खरं विचार केला. कारण झोळ ऐसे मानिती म्हणजे काय? देही उदास. उद उदास माहिती आहे ना? व्यवहारात जसा उदास आहे त्याचा अर्थ नाही, बरं परमार्थामध्ये उद आस, ज्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा झुगारूनच दिल्या आहेत. आणि म्हणून पुढे काय म्हटलंय पहा, आशा पाश निवारून. कुठल्याच प्रकारच्या आशा इच्छा आकांक्षा मनामध्ये आता नाहीत. का नाहीत? मय्यर्पित मनोबुद्धी. कर्म मी करणार आहे, फळ तो देईल, रामकृष्ण हरी. त्यामुळे विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. काय म्हणतात भगवंत, की जे सर्व आत बाहेर असलेले विषय ते मद्रूप करून चित्तात घाल. म्हणजे काय कर, विषय जो आहे तो त्यांचा नारायणच करून टाकणार तर तू एक. बाकी सुरू राहू दे तुझी कर्तव्य. आणि पुढे म्हणतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. पहा किती उत्कृष्ट अभंग इथे लागू पडतो. निर्वाणी, तिथे सुद्धा महाराज निर्वाणाचीच गोष्ट बोलतात आहे. निर्वाणी असे गोविंद मागे पुढे का नसणार? कारण मय्यर्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य संशय, या अवस्थेत जर तो असेल तर निर्वाणी गोविंद असणारच आहे मागे पुढे. दुसरं कोण असणार आहे? कारण विषय त्यांचा तो झाला नारायण. काहीच साकडे पुढे निधी, आणि तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य, आतलिया भय नरका जाणे. भय कशाला राहील? नरकाला जाण्याचं म्हणा, स्वर्गाला जाण्याचं म्हणा, मृत्यूचं म्हणा, भय राहील कशाला जर मागे पुढे गोविंद असेल तर. म्हणजेच मय्यर्पित मनोबुद्धीर असं जर असेल तर, माम अनुस्मर असं जर असेल तर हे भय राहील कशाला? हे जाऊ द्या, यश अपयशाचं तरी भय राहील कशाला? विचार करा आता. सिद्ध सिद्ध निर्विकार करता सात्विक उच्चते, 18वा अध्याय आपल्याला सांगतो. मला खूप आवडणारं चरण आहे त्या श्लोकाचं, कारण तिथे ना सात्विक म्हटलंय पण इकडे कर्ता पण म्हटलेलं आहे. म्हणजे सत्वगुणात कर्म होत नाही असं नाहीये. फक्त सिद्धी आणि असिद्धी याच्याविषयी जो निर्विकार असतो, असू शकतो, त्याला म्हटलेलं आहे सात्विक कर्ता. इथे काय झालेलं आहे? इथे तर शेवटच्या भयाबद्दल बोलतात, पण काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, हे जे परमपूज्य काका नेहमी सांगतात मनामध्ये अखंड. मग जमलं तर रामकृष्ण हरी, आणि जमेल तसं जमेल तेव्हा. पण सगळ्यात महत्वाचं पहिले काय सुरू असतो मंत्र आपल्या मनामध्ये, काय होईल कसं होईल. काय गरज आहे काय होईल कसं होईल? जर मी त्याच्या स्मरणात त्याच्यासाठी त्याला फल अर्पण करून कर्म करत असेल तर काय होईल कसं होईल येणं शक्यच नाही माझ्या मनावर. आणि मग त्याचं उत्तर मग असं देतात संत, काय होईल त्याला वाटेल तसं होईल, केव्हा होईल त्याला हवं तेव्हा होईल, कसं होईल पुन्हा त्याला हवं तसं होईल. ही उत्तर मग आपल्याला ओडवाडवीची उत्तरं जी सुरुवातीच्या काळात वाटतात साधनेच्या, ती तशी वाटत नाही. मग लक्षात येतं की अरे हेच सत्य आहे खरं. हेच सत्य आहे, कारण शेवटी होतं तेच, फक्त मी ते स्वीकारत नसतो आयुष्यभर, आणि म्हणून मी दुःखी होतो. म्हणून माझं सुखदुःखाच्या हेलकाव्यामध्ये जीवन चालू असतं. त्यामुळे भगवंत म्हणतात आहे अर्जुनाला की तुझा देह जरी गेला हे युद्ध करत असताना, तरी तू मत्स्वरूपच झाल्यामुळे तुला भय कशाचा आहे? म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे सुंदर भगवद्गीतेचं, म्हणजेच वेदांताचं, हे सगळं तत्वज्ञान आपल्याला कसं निर्भय करतं पहा. पण हे आपण वापरतच नाही. कारण भय दोन प्रकारची, एक यश अपयशाचं भय, साध्या भाषेत बोलूया, साध्या रोजच्या पातळीवरती म्हणायचं झालं तर, आणि दुसरं मरणाचं महाभय. या दोन्ही भयांची गरजच राहणार नाही, त्याला जागाच राहणार नाही, शिल्लकच राहणार नाही, जर मी त्याच्या अनुसंधानात माझं कर्म करत असेल तर. पुढे माऊली म्हणताय, तू मनबुद्धी साचेसी, जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक. म्हणजे तू मन आणि बुद्धी निर्भिमान निर निर्दंभासह माझ्या स्वरूपाचे ठिकाणी जर अर्पण करशील तर मलाच प्राप्त होशील, ही माझी प्रतिज्ञा आहे.
कोणाची प्रतिज्ञा आहे? भगवंताची. आणि असं का म्हटलं माऊलींनी? कारण श्लोकामध्ये काय आलं आहे? माम एव, मलाच प्राप्त होशील. आणि काय म्हटलंय पुढे? असंशय. या बाबतीत अजिबात संशय राहू देऊ नकोस तुझ्या मनामध्ये. आणि म्हणून माऊली इथे म्हणते की ही माझी प्रतिज्ञा आहे, प्रत्यक्ष भगवंताची प्रतिज्ञा आहे, की तू मन आणि बुद्धीचं मला अर्पण केलं. मय्यर्पित मनोबुद्धी, निर्भिमान निर्दंभासह माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जर मला ते अर्पण केलं तर तू मलाच प्राप्त होशील. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वजण, काही सन्मान आणि अपवाद असतील आपल्यामध्ये, पण माझ्यासारखे जर असतील, माझ्यासारखे तुम्ही असाल तर नेमका हे सोडून परमार्थात सगळं आपण करतो. खरं कल्पना. म्हणजे आपण सर्वजण साधक आहोत, काही या बाबतीत वादच नाही, दुमतच नाही. नाही तर आपण इथे अभ्यासाला आलो असतो का ज्ञानेश्वरीच्या? नाही. तर साधक निश्चित आहोत आपण, कमी अधिक प्रमाणात. पण परमार्थाच्या नावाने अनेक गोष्टी सुद्धा मी करतोच. पण नेमकं काय करत नाही, तर जे नेमकं आहे, जी मार्मिकता आहे, ती सोडून मी सगळं करतो. म्हणजे परमार्थ करत असताना सुद्धा, अगदी साध्या भाषेत बोलूया, माझा परमार्थाचा प्रपंच करतो. आता कशा पद्धतीने करतो, का करतो, मोठा विषय आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की तो परमार्थाचा प्रपंच आपला कसा होतो. आणि खरं करायचं आहे, प्रपंचाचा परमार्थ करायचा आहे. मय्यर्पित मनोबुद्धीर जर असेल ना, तर प्रपंचाचा परमार्थ होतो. कारण दिसायला काय दिसतंय? अरे हा तर प्रपंच करतोय. केव्हाही बघावं तर अखंड आपला कामातच असतो, 8-10 तास झाले. असे नका. एक म्हणून म्हणून मगाशी मी उदाहरण दिलं की एक जण 4 तास षोडशोपचार पूजा करतोय, पण आतमध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ठासून भरले आहे, पण दिसतोय षोडशोपचार पूजा करतोय. आणि दुसरा दिसतोय अखंड कर्म करतोय, पण कसा करतोय? माम अनुस्मर, त्याच्या स्मरणात, त्याला अर्पण करून, त्याच्या प्राप्तीसाठी, फल त्याला अर्पण करून, असं जर कर्म करत असताना दिसत असेल ना, तर माऊली जसं म्हणते, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषाला. ती खरी पूजा आहे. ती खरी पूजा आहे. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतात आहे की तू मलाच प्राप्त होशील असं जर केलं तर. पण साधक म्हणून आपण नेमका आपलं मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण करणं सोडून बाकी सगळं आपण करतो. म्हणजे प्रत्यक्ष बैठकीच्या साधनेला सुद्धा मी जेव्हा बसतो, नामस्मरण असू दे, ध्यान असू दे, तेव्हा सुद्धा माझं मन आणि बुद्धी मी त्याला अर्पण नीट करू शकत नाही. हा अनुभवाचा विषय आपल्या सर्वांचा. का? कारण दिवसभर केलेली नसते. मग त्या 1 तासात कसं जमणार आहे ते? म्हणून तर डॉक्टर काका म्हणतात, 23 तास मी काय करतो याच्यावर तो 1 तास साजरा होणार का नाही ठरतो. त्याचा हा पैलू. हेची कायसयावरी होये, ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तरी अभ्यासूनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. काय म्हणजे इथपर्यंत माऊलींनी म्हणावं. भगवंत म्हणतात आहे की ही माझी प्राप्ती कशाने होईल, असा जर तुला संदेह राहत असेल, तर अगोदर योग ज्ञानाचा अभ्यास करून पहा. आणि मग तसे घडले नाही तर खुशाल रागव. करून पहा. ते जर नाही घडलं तर मग तू खुशाल रागव. भगवंत म्हणतात तुला अधिकार आहे रागवण्याचा. आणि इथे योग ज्ञानाचा अभ्यास तरी अभ्यासूनी आधी पाहे, असं म्हणून माऊलींनी नेहमीप्रमाणे आपल्याला छानपैकी पुढच्या श्लोकाचा सुतोवाच करून दिलेला आहे. कारण त्याची सुरुवातच अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना अशी सुरुवात आहे. श्लोक क्रमांक 8. आपल्याकडे वेळ आहे, अजून 15 मिनिटात आपण बघूया पुढच्या श्लोकाला सुरुवात करू. श्लोक वाचतो मी. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. त्याचा पदच्छेद आहे की अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्य कामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थ अनुचिंतयन, असा त्याचा पदच्छेद आहे.
अर्थ आहे की अर्जुना म्हणजे पार्थाजी म्हटलं इथे की अर्जुना अभ्यास या साधनाने युक्त असलेल्या अभ्यास योग युक्तेन व अन्य विषयांकडे न जाणाऱ्या चित्ताने न अन्य गामिना अन्य विषयांकडे न जाणाऱ्या चित्ताने माझे अखंड ध्यान करणारा म्हणजे अनुचिंतयन तो साधक आहे त्याचं काय होतं तो दिव्य अशा मला परमम पुरुषम दिव्यम याती म्हणजे दिव्य अशा मला परमपुरुषाला प्राप्त होतो. याती याचा अर्थ प्राप्त होतो असा त्याचा पदच्छेद आणि त्याचा अन्वय आहे. अभ्यास या साधनाने युक्त असलेल्या अभ्यास या शब्दावर भाष्य करताना आचार्य असं म्हणतात की एकस्मिन तुल्य प्रत्यया वृत्ती लक्षणो विलक्षण प्रत्ययानंतरित त्याचा अर्थ असा आहे एकस्मिन तुल्य प्रत्यया वृत्ती लक्षणो म्हणजे विजातीय प्रतीतीच्या व्यवधानाने रहित आणि तुल्य प्रतीतीच्या आवृत्तीचे नाम म्हणजे अभ्यास. आचार्यांचं भाष्य आहे त्यामुळे समजायला थोडंसं कठीण आहे पण अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं किंवा तुम्हाला एक परमपूज्य काकांचं एक छान वाक्य सांगतो. मी अनेक अनेक वेळा सांगतो तुमच्या लक्षातही असेल पण काही जी वाक्य असतात लिहून ठेवायची असतात कायमची स्वतःच्या हृदयावरती त्यातलं हे एक साधकांनी लक्षात ठेवण्याचं एक वाक्य आहे की प्रतिकूल आवरल्याशिवाय अनुकूलाचं सातत्य टिकत नाही. काय वाक्य? प्रतिकूल आवरल्याशिवाय अनुकूलाचं सातत्य टिकत नाही. आता ते मला आत्ता का आठवलं तेच सांगणं चाललेलं आहे इथे म्हणून की विजातीय प्रतीतीच्या व्यवधानाने रहित म्हणजे प्रतिकूल आवरलेल्या अवस्थेत पुढे तुल्य प्रतीतीच्या आवृत्तीचं नाव म्हणजे तुल्य म्हणजे जी आपली त्याला पूरक अशी जी प्रतीती आहे त्याची आवृत्ती करत राहणं अखंड याला अभ्यास असं म्हणतात. आपण अभ्यास नावाची शब्दाची व्याख्या पाहतोय त्याच्यावरचं आचार्यांचं भाष्य पाहतोय. म्हणून पहिली गोष्ट आहे प्रतिकूल आवरण. कारण अखंड आपण प्रतिकूल सांभाळत असतो दिवसभर आणि अपेक्षा कशाची करतो अनुकूलाचं सातत्य टिकलं पाहिजे. मग अनुकूल काय आहे नामस्मरण अनुकूल आहे ध्यान अनुकूल आहे काही तत्वज्ञानाचा अभ्यास अनुकूल आहे हे सगळं अनुकूल आहे परमार्थाला. पण याचं सातत्य टिकतं का? बहुतांश लोकांचं उत्तर नाही हेच आहे. मग ते का टिकत नाही तर ते पहिल्या चरणात काका सांगतात आहे की मी प्रतिकूल आवरत नाही. प्रतिकूल न आवरता मी अनुकूलाचं सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि माझी फजिती होते. आपणच आपल्या विरोधात वागत असतो. परवा काहीतरी बोलताना एक संदर्भ मी देत होतो की हे सगळं आपल्याला कळतं की नाही नक्कीच कळतं पण आपण ऐकतो का म्हणजे तसं करतो का वागतो का नाही. म्हणजे साध्या भाषेत मी माझंच ऐकत नाही. बरोबर आहे आपल्या बुद्धीला हे कळलेलं असतं काही दिस इज नॉट अ रॉकेट सायन्स शुद्ध मराठीत. मग हे कळतं आहे पण वळत नाही याचा अर्थ मीच माझं ऐकत नाही. तेव्हा त्या दिवशी माझ्या बोलण्याचा संदर्भ हा होता की जर मीच माझं ऐकत नाही तर माझं दुसऱ्यांनी ऐकावं ही अपेक्षा करण्याचा मला काय अधिकार आहे. करा विचार. नाही आता इथे विषय पण बोलतोय कारण खूप महत्वाचा विषय आहे तो कारण आपल्या आयुष्यातल्या दुःखांची अर्ध कारण हेच आहे. कारण ह्याच्यातनं अपेक्षा निर्माण होतात. माझ्या बायकोनी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या नवऱ्यानी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या मुलं माझ्या मनासारखी वागली पाहिजे, माझ्या शेजाऱ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, माझा बॉस माझ्याच मनासारखं त्यांनी ऐकलं पाहिजे. हे सगळं माझं 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 ह्या ज्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा विशेषतः ऐकलं पाहिजे म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मला अनुकूल असं यांनी वागलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे सरळ भाषेमध्ये. आता मुद्दा काय प्रश्न काय उपस्थित केला मीच जर माझं ऐकत नसेल समोरच्या व्यक्तीने माझं ऐकावं हे म्हणण्याचा तरी काय अधिकार आहे. आणि मी माझं ऐकत नाही कारण मी प्रतिकूल आवरत नाही. आणि दुसऱ्याला योग्य वेळ पाहून योग्य काळ पाहून योग्य भाषेमध्ये जर आपलं ते जबाबदारी असेल तर सांगणं वेगळं
पण सांगितल्यानंतरही त्या व्यक्तीने तसंच वागलं पाहिजे, हा जो एक हट्ट आहे, तो वेगळा. आणि म्हणून अभ्यास ज्याला म्हटलेला आहे, आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. विजातीय प्रतीती जी आहे ती आपल्याला टाळायची आहे, आणि सजातीय किंवा अनुकूल प्रतीती आहे ती सांभाळायची आहे. आणि त्याच्या आवृत्ती, आवृत्ती म्हणजे करत राहणं अखंड, केलेली गोष्ट पुन्हा करणं, यालाच तर अभ्यास असं म्हणतात, अगदी साध्या भाषेत. आणि असा जो अभ्यास या साधनाने युक्त असलेला आणि अन्य विषयांकडे न जाणारी त्याची बुद्धी, म्हणजेच विजातीय प्रतीती टाळणं, न अन्य गामिना, या चित्ताने अखंड ध्यान करणारा, अनुचिंतयन हा जो शब्द आलेला आहे. अनुचिंतयन याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात, शास्त्राचार्योपदेशम अनुध्यायन, म्हणजे शास्त्र व सद्गुरू यांच्या उपदेशानुसार चिंतन करणं म्हणजे अनुचिंतयन. त्याला चिंतन म्हणा, त्याला त्याला अनुसंधान म्हणा. असा जो अखंड अभ्यास करतो, अभ्यास योग युक्तेनं, अशा या अभ्यास योगाने तो युक्त होतो. चेतसा नान्य गामिना, न अन्य गामिना अशी त्याची बुद्धी असते. तो त्याचं काय होतं अर्जुना? परमं पुरुषम दिव्यम याती, म्हणजेच मला, मी जो परम पुरुष आहे, दिव्य पुरुष आहे, त्या मला येऊन तो प्राप्त होतो. आता गीता दीपस्तंभकडे खरं आपण वळलेलो नाहीये बरेच दिवस, कारण इथे गट परमपूज्य काकांनी जो केला आहे तो 8व्या श्लोकापर्यंत केलेला आहे. आणि हा 8वा श्लोक आहे. त्यामुळे आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण गीता दीपस्तंभ उघडायला हवाय. पण तेवढा वेळ आपल्याकडे आज उरलेला नाहीये, त्यामुळे आपण असं करूया, ओव्या बघूया, याला उलट करू थोडंसं. ओव्यांचा अभ्यास पहिले करू आणि मग गीता दीपस्तंभकडे वळू, कारण तिथे तसेही परमपूज्य काकांनी श्लोक क्रमांक 3 ते 8 असा मोठा गट केलेला आहे. तर तो आपण पुढच्या वेळेला घेऊया, म्हणजे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ही सगळी उजळणी पण होईल आपली, आणि त्याला योग्य तो वेळ पण देता येईल. तर आता या श्लोकावरच्या ओव्या बघूया. येणेची अभ्यासेसी योगू, चित्तासी करी पाच सांगू, अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. की विषयांपासून मन आवरण्याच्या याच अभ्यासाबरोबर चित्ताला माझ्याशी जोडले जाईल असा चांगला योग कर. अरे उपायाच्या बळाने पांगळा देखील पर्वतावर जाऊ शकेल. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर, राहो अथवा जाओ. माऊली काय सुंदर शब्द आहे पहा. तेवी सदभ्यासे निरंतर, निरंतर काय करायचं आहे? सत अभ्यास करायचा आहे. अर्थ वाचू आपण. तसेच ज्या चित्त निरोधाच्या अभ्यासात झोप आणि चांचल्य असते, तो असदभ्यास आहे असं महाराज म्हणतात. पुन्हा एकदा, चित्ताच्या निरोधाचा अभ्यास, साध्या भाषेत बोलू, ध्यानाचा अभ्यास, नामस्मरणाचा अभ्यास, त्याच्यामध्ये जर झोप असेल, मला हे असं वाचलं की खूप हसायला येतं, कारण असं वाटतं की माझं इतकं तंतोतंत वर्णन माऊली कसं काय करते. कारण इतर वेळेला गोळ्या घ्याव्या लागतात झोपेच्या, पण नामस्मरणाला बसलं की इतकी सुंदर झोप येते. आणि चांचल्याचं तर वर्णनच करू नका. पण या दोन गोष्टींसह जर मी तो अभ्यास करत असेल तर त्याला असदभ्यास म्हटलेला आहे. आणि झोपेच्या अधीन न होता, विषयचिंतन आणि भोगचिंतनाने चंचल न होता, वैराग्यासहित जो अभ्यास, त्याला सदभ्यास म्हटलेला आहे. आणि अशा सदभ्यासाने चित्ताला अखंड परमपुरुषाच्या समोर तोंड फिरवण्यास लाव, म्हणजे थोडक्या साध्या भाषेत अंतर्मुख हो, अंतर्निष्ठ हो. अशा सगुण परमपुरुषाच्या ध्यानाकडे त्याला वळव, आणि मग शरीर राहो अथवा जावो. काय सांगतात आहे पुन्हा? तेवी सदभ्यासे निरंतर, माऊली अभ्यास करायला सांगते. आणि कारण अभ्यास योग युक्तेना, अभ्यासाच्या योगाने युक्त आपल्याला व्हायचं आहे. चेतसा नान्य गामिना हा आपला जो श्लोक सुरू आहे, म्हणून अभ्यासाचं वर्णन माऊली इथे अशा पद्धतीने करते की तेवी सदभ्यासे निरंतर. एक अजून ओवी आहे 16व्या अध्यायातली, प्रसिद्ध ओवी आहे, माहिती असेल आपल्या सगळ्यांना. तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू, तो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. 16व्या अध्यायातली ओवी आहे.
पहिल्या श्लोकावरची आहे, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. त्याच्यात जो स्वाध्याय शब्द येतो ना, त्या स्वाध्याय शब्दाची व्याख्या करताना किंवा त्याच्यावर विवेचन करताना माऊलींनी हे ओळी वापरल्या. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, माऊली म्हणते आहे. निरंतर आणि अभ्यास. आणि अभ्यासाची व्याख्या आपण आत्ताच पाहिली. काय? प्रतिकूल आवरायचं आहे, तरच त्या अनुकूल त्या अभ्यासाचं सातत्य टिकणार आहे. त्यामुळे वेद प्रतिपाद्य जो ईश्वर आहे, आता इथे ईश्वराचा अर्थ ब्रह्म असा होतो, तो आत्मरूपाने जर आपल्याला प्रत्यक्ष व्हावयाचा असेल, म्हणजे आपल्याला जर अनुभव त्याचा प्रत्यक्ष यावयाचा असेल, होवावया लागी गोचरू, तर अर्थासह वेदाचा अखंड अभ्यास करावा. तेच सांगणं सुरू आहे. अभ्यासाचा उल्लेख आहे ते. जे नाना गती ते पावविते, ते चित्त वरील आत्मयाते, मग कवण आठवे देहाते गेले की आहे. की जे नाना गतीला प्राप्त करून देणारे आहे, जे चित्त आत्म्याला वरील सगुणांच्या ध्यानाभ्यासाने आत्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार संपादन करील, तेव्हा मग देह आहे की गेला याची कोण बरे आठवण करील. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर इथे जो तेवी सदभ्यास आहे, निरंतर जे म्हटलेला आहे, सदभ्यास हा जो शब्द आहे, त्याचा दुसऱ्या भाषेमध्ये अर्थ सांगायचा झाला तर साधन चतुष्टय संपन्न होऊन केलेला अभ्यास. हे परमपूज्य काकांचं वाक्य आहे. जिज्ञासेच्या बाबतीत काका म्हणतात की एक नुसती बौद्धिक पातळीवरती असलेली जिज्ञासा वेगळी, की जी खूप लोकांना असते. विशेषतः जे स्वतःला खूप हुशार समजतात, स्वतःला खूप ज्ञानी समजतात, स्वतःला खूप यशस्वी समजतात, त्यांना असं वाटत असतं की इतर ठिकाणी माझी अप्रतिहत चालणारी माझी बुद्धी काय यापर्यंतच चालणार नाही, परमार्थ नावाच्या चालतच पाहिजे, प्रश्नच नाही. मग चालत नाही का? चालते ना, एका दृष्टीने विचार केला तर चालते सुद्धा काही प्रमाणात, कारण शेवटी बुद्धीच आहे ती. आणि जरी आपल्याला संस्कृत भाषा समजत नसली तरी आजकाल सगळे ग्रंथ सार्थ उपलब्ध आहेत. किंवा आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ कळत नसेल तर खाली अर्थ दिलेला आहे. मग मराठी शब्द मला कळतात कारण सगळे शब्द मला माहिती आहेत. मग या दृष्टीने असं म्हणू शकतो का आपण बुद्धी चालते? तेवढ्या प्रमाणात चालते, म्हणू शकतो. म्हणजे चालते म्हणजे नेमका काय होतं? शब्दाचे अर्थ कळतात, प्रतिशब्द पण सांगता येतो, म्हणजेच बोलता पण येतं त्याच्यावरती. माझं बोलणं लोकांना आवडतं सुद्धा. त्यामुळे तर मग तर मी तर अगदी स्वतःला काय म्हणूया त्याला शुद्ध मराठीत सर्टिफायच करून घेतो, प्रमाणित झालं, संपलं. ज्ञानेश्वरी पंचदशी विचारसागर वगैरे तर कमांड आहे माझी त्याच्यावरती. पण परमपूज्य मंदाती जागा करतात. शब्दातील अर्थ शेवटपर्यंत कळत नाही. शेवटपर्यंत कळत नाही. काय बोलत होतो मी? जिज्ञासा. तर ही जी जिज्ञासा आहे ही बौद्धिक पातळीवरची जिज्ञासा आहे, की मला इतर सगळं वाचायला आवडतं, त्यात मी हे पण वाचतो. इतर 10,000 गोष्टी आयुष्यात मी करतो, त्यात परमार्थ पण करतो. आणि त्याच्याबद्दल मला जिज्ञासा आहे. ही जिज्ञासा वेगळी. माझा विषय तो सुरू होता. आणि परमपूज्य काका म्हणतात, साधन चतुष्टय संपन्न होऊन हे तत्वज्ञान जे सांगू पाहत आहे, त्याचा अनुभव मला कसा येईल, ही प्रामाणिक जिज्ञासा वेगळी. त्या जिज्ञासेतून साधन जो अभ्यास करतो, तो फार वेगळा असतो. कारण त्या अभ्यासाचा भाग म्हणून तो तसं वागण्याचा प्रयत्न करतो. तसं आपलं वर्तन बदलतो, आपलं आयुष्य बदलतो. कारण तोही अभ्यासाचाच भाग आहे. अभ्यास म्हणजे नुसतं ग्रंथ घेऊन बसणं आणि त्याचं समजावून घेणं म्हणजे अभ्यास नव्हे. तो तर त्याचा एक भाग आहे, एक पैलू आहेच. या दोन जिज्ञासेमध्ये महदंतर पडतं, परमपूज्य काकांचं वाक्य आहे. दोन्ही जिज्ञासाच आहे, पण एक केवळ बौद्धिक पातळीवरची आहे. आणि एक जी आहे ती साधन चतुष्टय. मला तो शब्दावर नाही आठवलं. म्हणून इथे सदभ्यास जो आहे ना, हा साधन चतुष्टय संपन्न होऊन केलेला अभ्यास आहे. आणि इथे जे वर्णन आहे, झोप न लागणं, हे न चित्त चंचल न होणं, सगळं याचा अर्थ सरळ सरळ भाषेमध्ये मलविक्षेप. मलविक्षेप गेलेले आहेत. आता काय राहिलाय? फक्त आवरण राहिलंय. आणि खरं सांगायचं तर वेदांत शास्त्राचा तोच अधिकारी सांगितलेला आहे. अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं.
त्यामुळे असं जेव्हा होईल, आत्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार संपादन होईल, तेव्हा देह असला काय नसला काय, काय फरक पडेल? पै सरितेची नि ओघे सिंधू जळ मिनले भोंगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते. माऊली म्हणते 84 क्रमांकाच्या ओळीमध्ये, की अरे नद्यांचे ओघ मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यात मिळाले असता मागे काय घडत आहे ते पाहावे म्हणून ते परत येतात काय? अर्थातच येत नाही. आपली वेळ झाली आहे, पण एकच ओवी राहिली आहे शेवटची, म्हणून ती वाचतो. 85 क्रमांकाची ओवी. ना ते समुद्रची होऊनी ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहाले, जेथ यातायात निमाले घनानंदचे. तर असं होतं का? तर नाही, कारण ते समुद्रच होऊन राहतात. तसे ज्ञान ध्यानाच्या अभ्यासाने चित्ताचे चैतन्य झालेले असते. ज्या चैतन्याच्या ठिकाणी जन्म मरण परमार्थतः मेलेलेच आहेत, म्हणजे जे चैतन्य घनानंद रूप आहे. म्हणजे भाव असा आहे की जे ज्ञानी असतात ते ब्रह्मदृष्टीने काय असतात? अमर असतात. आणि देहदृष्टीने त्यांचे देह तादात्म्य गेल्यामुळे मरणाआधीच ते मरण पावलेले असतात. मग असे जे वर्णन आहे, देह झोळ मानिती. काय फरक पडतोय? आहे काय नाही काय उपाधी? ज्या दिवशी जाईल आमुचा राम राम घ्यावा. इतकं छान आनंदाने ते म्हणू शकतात संत. आणि त्यामुळे व्यवहारतः त्यांचा देह असो अथवा जावो, या दोन्हींविषयी ते काय असतात? समान असतात. आता हा जो परमपुरुष आहे, दिव्य पुरुष आहे, याला कसं जाऊन मिळायचं हे सगळं वर्णन आता पुढच्या 9व्या श्लोकापासून सुरू होणार आहे. पण आज आपण इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला, चिंतनाला इथे विराम देऊया. आपली वेळ झालेली आहे. आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण भजनाकडे वळू. आजचे हे चिंतन पुष्प माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.